नांदेड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप पिकाला मोठं नुकसान झाले। त्याचबरोबर जे ते फळबागायत सुद्धा याचा मोठा फटका बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आता मी नांदेडच्या बारसगाव शहरात आहे। याचा केळीला सुद्धा मोठा फटका बसलाय। आपण बघतोय या शेतकऱ्यांची आहे ती ही केळी अशा पद्धतीने वेगळी काढून ठेवली आहे आणि झाडालाच केळी पिकत असल्यामुळे कोणी व्यापारी या केळीला पुसत नाही, विचारत नाही आणि केळीचे भाव जे आहे ते प्रचंड खालावलेत। त्यामुळे शेतकरी सुद्धा मोठ्या अडचणीत सापडलाय। खरं तर शेतकरीला केळीला मोठा लागवड खर्च असतो, मात्र केळीतून चांगलं उत्पादन मिळतं। मात्र यावर्षी जे आहे ते जोरदार पाऊस झाला त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी सुद्धा अडचणीत आलेत। यापूर्वी सुद्धा जोरदार पाऊस झाला होता, वादळी वारा सुटला होता, त्यामुळे सुद्धा नुकसान झालं होतं। मात्र गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे ही केळीची वाताहत आपण पाहतोय। आपण जर बघितलं तर ही केळीची झाड जे आहे ते अक्षरशः आपल्याला झाडाला पिकलेले पाहायला मिळतात। ही केळी आहे आपण बघतोय या ठिकाणी ही केळी अशा पद्धतीने जे आहे ते पिकल्यामुळे जागीच आपल्याला जे आहे ते ही सोलताना पाहायला मिळते। खरं तर केळी अशी झाडाला पिकताना पाहायला मिळते। यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। आपण शेतकऱ्यांसोबत सुद्धा या ठिकाणी संवाद साधणार आहोत। नेमकं काय नुकसान झालंय, सगळी काय परिस्थिती आहे, काय सांगाल? किती एकर केळी होती? केळी जी आहे ते झाडाला पिकताना पाहायला मिळते। आमचे आता 1-1.5 एकर केळी आहे बघा। कमीत कमी त्याला 4 लाख रुपये खर्च झाला आता। तर अनाशी केळी सगळी आणि पावसामुळे सगळी पिकून गेली, नासून गेली झाडं। आणि झाडं कोणी उतरायला तयार नाही, कोणी घ्यायला तयार नाही। 300चा भाव आहे आज, 300ला कोणी घेणं झाले, कोणी हे का पिकून गेली सगळं मळीच्या मळी। अशीच परिस्थिती, पाण्यामुळे सगळा घोळ झाला एवढा। काय सांगाल 2 महिन्यापूर्वी केळीचे काय भाव होते, आज काय भाव आहे, मागणी काय तुमची शेतकरी म्हणून? 2 महिन्याखाली केळीचा भाव होता लोकलला 1700 ते 1800 आणि एक्सपोर्टला होता 2200 रुपये। 2 महिन्याखाली मे महिन्यामध्ये एक वादळ आलतं। त्या वादळामध्ये माझी स्वतःची केळी 4000 केळी होती आणि रास असेल 25 प्लस। तर माझी केळी पूर्ण ज्यावेळेस केळी पाडायला येते त्याच्या अगोदर माझी पूर्ण केळी 3000 जवळपास पूर्ण झोपली होती, एक पण झाड कामाला आलेलं नाही। त्यावेळेस माझं कमीत कमी 10 लाख नुकसान झाले। आणि आता माझी केळी आहे कमीत कमी 3000 केळीमध्ये आता या पावसामुळे एवढंच परेशानी झाली। हे पावसामुळे हे पूर्ण हे केळी अशी पिकत आहे आमची। ही केळी पिकल्यामुळे आमच्या केळीला कोणी घ्यायला तयार नाहीये। आमच्या केळीला सध्याचा भाव आहे 700 ते 800, पण आता ही केळी पिकल्यामुळे 300 रुपयाने सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही। आणि आमचा एकरी लागवड खर्च आहे 3 ते 4 लाख रुपये शेवटपर्यंत, लागवडीपासून शेवटपर्यंत। त्यामुळे आता सरकारनं बघावं याच्यामध्ये काय होते काय नाही। आणि मे महिन्यामध्ये जे नुकसान भरपाई दिली, माझ्या हिशोबानं हेक्टरी 15,000 का 15,300 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई दिलेली आहे। 15,000 मध्ये आमचं कमीत कमी एका महिन्याचं लेबर सुद्धा खर्च निघत नाही। आता सरकारनं बघावं, मायबाप सरकार आहे, त्यांनी काय करायचं काय नाही त्या हिशोबाने त्यांनी बघावं। आता आमची केळी तर पूर्ण पिकत आहे, याला कोणी घ्यायला वाली नाही। 300 रुपयानं म्हणलं तरी कोणी यायला तयार नाही, कारण हे बघा झाडाला केळी पिकत आहे, त्याच्यामुळे काही इलाज नाही आमच्याकडे। याच्यानंतर मग शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढतील, त्याच्यानंतर दुसऱ्या काही गोष्टी होतील, याच्यामध्ये आधी उद्रेक होईल निर्माण। आता शेतकऱ्यांना बघावं काय करायचं काय नाही। आमची एकच इच्छा आहे सरकारला, ज्याची केळी लागवड आहे त्यांना हेक्टरी 1 लाख रुपये काही तर हे द्यावं त्याचा मुलाजा। कारण 1 लाख रुपयामध्ये पण काही होणार नाही, पण कमीत कमी ते शेतकरी वाचल। लागवडीचा खर्च, रोजगाराचा खर्च हे निघेल त्याच्यातून, दुसरं काही निघणार नाही त्याच्यामध्ये पण शेतकरी मायनसला जाणार आहे। पण आता शेतकऱ्याला विनंती आहे, सगळ्या शेतकऱ्यांनी एकजूट व्हावं आणि सरकारचा मोर्चाच्या मार्फत निश्चित करावं। निश्चित आपण बघतोय यांनी सांगितलं की मोठं लाखो रुपयात नुकसान झाले, केळी जे आहे अशा पद्धतीने आपल्याला पिकताना पाहायला मिळते। दुसरे शेतकरी आपल्यासोबत काय सांगाल, मोठं नुकसान झाले केळीचं? हो सर, नक्कीच खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आम्ही ही ऑगस्टला लागवड केली होती। ऑगस्ट पासून आतापर्यंत म्हणलं तर लहान लेकराला जसं वाढवतो तसं वाढून आम्हाला आम्हाला पदरात ज्यावेळेस फळ पडायचं होतं त्यावेळेस अशी नुकसान झाली। आम्हाला सतत संकट होत आहेत। गेल्या वर्षी महापूर आलता, यावर्षी सुद्धा महापूर आला, यावर्षी सतत पाऊस, भयंकर पाऊस, आणि त्यातल्या त्यात या अर्धापूर तालुक्यात इतका पाऊस झाला आणि जे केळी होती ती केळीचं भरपूर नुकसान झालं। वावराच्या बाहेर जर समजा एखाद्या बाहेर काढायचं असेल तर 7 रुपये 8 रुपये गेलेत, आणि हे जर समजा रोडला जर नेऊन ठेवायचं असलं, कारण या चिखलामुळं लेबर लोक, गाड्या लोक, माल लागणं चाललाय, गाडी हे मळ्याला लागत नाही, तर इथून जर समजा रस्त्याला न्यायचं म्हणलं तर 20, 25, 30 रुपये चाललाय। आणि त्यातल्या त्यात तिथं उत्पन्न किती, घट किती याच्यातला, आणि पुन्हा हे त्यातल्या त्यात ते कंगाली मी आटा गेला म्हणल्यावर हे असं झालं साहेब। त्याच्यामुळं प्रचंड नुकसान झालं। मला अशी विनंती आहे सरकारला,
सरकार मायबाप खूप समजदार आहे, सगळ्यांना मदत करतो, पण तरी पण आता सढळ हाताने आमच्या सर्व अर्धापूर तालुक्यासाठी मदत करावी एवढीच मी सांगतो. केळीला जिथे हमी भाव मिळाला पाहिजे अशी पण मागणी आहे शेतकऱ्यांची. हो सर, केळीला सरासरी 1000+ भाव पाहिजे कमीत कमी, त्यावेळेस शेतकरी लेवल राहील. आणि 1500 ते 2000 भाव असला तर थोडाफार जगू शकतो शेतकरी, म्हणजे लेकरा बाळाचं शिक्षण होऊ शकते. जर 1000 असला तरी, पण इथं तरी 500च्या मदताला 300, 400, 500 हायेस्ट साहेब. 500च्या वर तर कुठंच मार्केट नाही साहेब. आणि मार्केट का जायना चाललंय, का उचलना चाललंय, यामुळं सरकारनं याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण इथून जे माल चाललाय त्यावर बी एक नियंत्रण पाहिजे. इथून माल कुठं चालाय, काय नाही, बुरानपूरला चालाय, बुरानपूरला किती मार्केट चाललंय, काय नाही, हे सगळं आंधळ दळते आणि कुत्रपीठ काढते, असं मिळालं काम झालं साहेब. निश्चित आपण बघतो हे सगळे बारसगावचे शेतकरी होते जे आपण केळीच्या बागेत उभा आहोत. आणि अशा पद्धतीने जे आहे ते केळी झाडाला पिकत असल्यामुळे व्यापारी सुद्धा या केळीला घेत नाहीत. आता केळीचा भाव जे आहे ते 200-300 प्रति क्विंटल आलाय. गेल्या काही महिन्यापूर्वी याच केळीचा भाव जे आहे ते 2200 रुपये क्विंटल होता. त्यामुळे या सगळ्या पूर परिस्थितीमुळे या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले. कॅमेरा पर्सन चरणसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, बारसगाव, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.